समोर 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 सगळे समोर समोर समोर. या निवडणुकीमध्ये कधीतरी काही निर्णय आपल्या मनासारखे झाले, काही निर्णय आपल्या मनासारखे झाले नाही. त्यावेळी काही निर्णयाचा फायदा झाला, बहुतांश निर्णयाचा झाला, काही निर्णयाचा तोटाही झाला. असं असलं तरी राग करायचा कुणावर, निर्णय कुणी घेतले याविषयी चर्चा करण्याचं व्यासपीठ नाही. पण तरी सुद्धा माझ्यावर अनेक वेळा राग निघाला, पण मी तो मोठ्या मनानं स्वीकारला. कारण शेवटी राग काढणार कुणावर, जर कोणच सापडलं नाही तर पालकमंत्री सगळ्यात स्वस्त आहे, त्याला पकडा, अशा पद्धतीची परिस्थिती. त्यामुळे तिथेही मला कधी अडचण आली नाही. मी खूप मोठ्या मनानं ते स्वीकारलं. तसं वास्तविक पाहता मी सहजपणाचं ऐकून घेत नाही, पण आपल्या परिवारातले सगळे सहकारी होते, त्यामुळे सगळ्यांच्या गोष्टी या निमित्तानं मी ऐकून घेतल्या आणि मोठ्या मनानं त्या स्वीकारून पुढे जायचा निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपण बघतो आपल्याला एवढं मोठं यश मिळालं. निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी उमेदवारालाही मनापासून धन्यवाद देईन की आपण, मला वाटतं पहिली निवडणूक असेल की आपण प्रत्येक उमेदवारासोबत 1 to 1 चर्चा केली. एकदा दोनदा, काही लोकांची 3दा, काही लोकांची 4दा, काही लोकांची 5दा, काही लोकांची 6 वेळा चर्चा केल्या की आपल्या प्रभागामध्ये कुठली अडचण आहे, आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला नेमकी आपली स्ट्रॅटेजी काय असेल, कुठं कमी आहे, कुठल्या समाजाची अडचण आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण बारकाईने अभ्यास केला. आणि ज्या ज्या सूचना माझ्याजवळ पोचल्या त्या त्या सूचना मी आपल्याजवळ पोचवल्या आणि त्या त्या सूचनाच्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मनानं आमचं चांगलं वाईट काय लोक होती तर बापू 3-3, 4-4 टर्मच्या निवडणुका लढवल्या होत्या, ते कधी म्हणलं असेल ह्याला काय कळतं, आम्ही 5 वेळा नगरसेवक झालोय, तरी पण हा मला सांगतो. पण ठीक आहे, मला वाटलं म्हणून मी सांगितलं. बाकी बाजूला ठेवा. पण निकाल लागल्यावर नक्की लक्षात आलं की पालकमंत्री सांगत होता ते खरं होतं. वाटकर साहेब खरं आहे ना? अनेकदा विषय होतो, अनेकांना सांगितलं होतं की तुम्हाला काय करायला लागेल. देवेंद्र सांगितलं होतं सासूबाईची निवडणूक घासते, आपल्याला सासूबाईंना जमायला जायला लागेल. हे प्रत्येकाच्या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या निवडणुकीमध्ये कुठली अडचण आहे हे वास्तव आपण सगळ्यांनी समोर मांडलं होतं. अगदी राजू पाटील तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतो मी कसे झालं ते सांगतो मी. त्यामुळे संजय कोळी अगदी मी बोललो चिडलो, कधी कधी तर मी अगदी मोठ्या आवाजातही बोललो मी यांच्याशी. पण माझा काय स्वार्थ होता, माझा काहीच स्वार्थ नव्हता. समजा काय माझा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. माझं एकच म्हणणं होतं की माझा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, तो जिंकला पाहिजे. त्याच्या विजयात येणारी जी अडचण आहे ती प्रत्येक अडचण सुटली पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. बिजवांना असेल, इथं बसल्या सगळ्यांचीच मी नावं गेली होती, पण इथं बसलेल्या प्रत्येकाशी 1 to 1 बोललो. कधी कधी अनेक लोक म्हणली, पालकमंत्री तर म्हणत होता की सगळ्यांचीच अडचण आहे, तुझी बी अडचण आहे, ह्याची बी अडचण आहे. पण मी तुम्हाला रिपोर्ट कधी दाखवला होता? मला माहिती होतं कोण कुठंपर्यंत आहे, कोण कुठं आहे. आत्ताही मी तुम्हाला माझा रिपोर्ट मोबाईलमध्ये दाखवला. तर मी जाताना आमच्या ताईला सांगून गेलो होतो, ताई आपण 82च्या पुढे जातोय. शेवटचा मी जेव्हा गाडीत बसत होतो तेव्हा मी ताईला सांगितलं, ताई 75 पार नाही, आपण 82ला जातो. माझं पत्रकार बसले का नाही सांगितलं होतं की मी 75 ते 82च्या मध्ये आपण जातोय, ते त्यालाही सांगितलं. त्यामुळं ही निवडणूक कधी आपण अंधारात लढलो नाही, डोळे उघडे ठेवून लढलो, डोळे उघडे ठेवून निवडणूक लढलो. आज तुमच्या सगळ्यांच्या प्रभागात किमान 25 कार्यकर्ते माझे काम करत होते, किमान 25 कार्यकर्ते. आणि माझं एवढं बारकाईने लक्ष होतं की उमेदवारांनी दिवसात काय काय केलं याची नोंद माझ्याकडे होती. उमेदवार कुठं गेलाय, कुठं फिरलाय, कुठं ॲडमिट पोहोचले, कुठल्या घरात अडचण आहे याची माहिती माझ्याकडे होती. बघायचं असली तर तुम्ही शशिकाला एकदा दाखवून घ्यायचं सगळ्यांना. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची बारकाईने आपण नियोजन केलं होतं. ही निवडणूक एवढ्या सहज, एवढ्या मोठ्या कामावर गेलेली नाही. त्याच्यासाठी अनेक दिवसापासून आपण प्रयत्न केले होते. काही लोकांना आपण नव्यानं पक्षात घेतलं, तेव्हाही जागा झाला, राग झाला, सगळं झालं. मी तेव्हाही सांगितलं
की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा महाभारतामध्ये कौरवांच्या विरोधात युद्ध लढत असताना, युद्धाची तयारी करत असताना अनेकदा कौरवांच्या सेनेतल्या कुठल्या योद्ध्याला पराभव करण्यासाठी कुठल्या नवीन योद्ध्याला आपल्या सेनेत घ्यायला लागेल हे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा त्यावेळी नवीन नवीन योद्ध्यांना आपल्या सोबत घेतलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा समोरच्या लोकांचा पराभव करण्यासाठी ज्या ज्या लोकांना आपल्यासोबत राजू पाटील घ्यायला लागेल त्या त्या लोकांना घ्यायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात बहुतांश ठिकाणी आपण यशस्वी झालो. अगदी थोड्या ठिकाणी सोडलं तर सगळ्या ठिकाणी यशस्वी झालो. मी सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांची माफी मागेन की त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना त्या ठिकाणी उभं राहता आलं नाही, त्यांची माफी मागेन. तर एक लक्षात घ्या, त्यावेळी ती आवश्यकता होती. मी माझ्या पातळीवर एकही निर्णय घेतला नव्हता. सगळ्यांना एवढ्यासाठी सांगतो की आता निवडणूक झालेली, आता काय त्या माझ्या बोलण्याने काय फरक पडणार नाही, नुकसानही होणार. त्यामुळे काही गोष्टीचं स्पष्टीकरण एवढ्यासाठी देतोय. यातला एकही निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातल्याशिवाय या पालकमंत्र्यांनी घेतला नव्हता. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. त्यामुळं अनेक गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी आता इथे सांगणं शक्य नाही, परंतु या निवडणूक जिंकण्यासाठी असंख्य लोकांचं, ज्ञात अज्ञात लोकांचं आपल्या पाठीशी पाठबळ होतं, आपल्या सगळ्या नेत्यांचं पाठबळ होतं. आपण सगळ्यांनी मिळून ताकदीने ही निवडणूक आपण लढलो. काही ठिकाणी नेते कशा पद्धतीने लढतायत, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि कुठल्या वेळी शहरामध्ये कुठली गोष्ट केली पाहिजे. अनेक लोकांनी माझ्या चहा पिण्याचाही अर्थ वेगळा काढला, पण चहा पिण्यामध्ये सुद्धा काही अर्थ होते ते आम्ही साध्य केले. कारण माझ्या चहावर चर्चा करता करता एक दिवस निघून गेला, त्यात आमचे विरोधक अपील राहिले. पुढे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. खूप स्ट्रॅटेजी करून आपण ही निवडणूक केली होती आणि मला वाटते प्रत्येक स्ट्रॅटेजी आपली यशस्वी झाली. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं, निवडणूक जिंकली तर तुमच्यावर, निवडणूक हारली तर पालकमंत्र्यांवर. ती वेळ माझ्यावर आली नाही, याचं मला मनापासून आनंद आहे. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की निवडणूक आपण सगळे मिळून तन मन धन शक्ती सगळी शक्तीनं आपण लढलो. खास करून उमेदवारांना मी मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देईन की मी किंवा आम्ही सगळ्या व्यवस्थापनाने ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनाची अंमलबजावणी माझ्या सगळ्या बांधवांनी केली. मग यंत्रणेतली असेल किंवा जे काय असेल ते सगळ्या सूचनाची अंमलबजावणी केली. कधी कधी लोकांना वाटलं की हे अतिच होतंय का काय, परंतु त्यावेळी ते योग्य होतं. त्या गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या. म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. मला वाटतंय आपल्या सगळ्यांसोबत इथं उभ्या उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांना त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन.